नमस्कार. गुरुचरित्राच्या पारायणात आपण अनेक महत्वाच्या अध्यायांचा विचार करतो. पण आज जरा एका विशेष अध्यायावर म्हणजे अध्याय 12 वर आपलं लक्ष केंद्रित करूया. हा अध्याय श्राद्धाच्या महत्वावर खूप सविस्तर बोलतो. आपल्या समोर आता या अध्यायातल्या काही निवडक म्हणजे अत्यंत महत्वाच्या ओव्या आहेत, त्यांचे अर्थ आहेत आणि या अध्यायाचा नेमका गाभा काय याचा एक सारांश पण आहे. तर आज आपण काय करणार आहोत की या सगळ्या माहितीच्या आधारे गुरुचरित्राने श्राद्धाकडे कसं पाहिलंय, त्यांचा नेमका दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण अनेकदा कसं होतं, आपण याला फक्त एक धार्मिक विधी म्हणून बघतो, पण त्या पलीकडे जाऊन गुरुचरित्र याला काय महत्व देतं ते जरा काय म्हणतात त्याला खोलवर जाऊन पाहूया. हो, नक्कीच. अगदी योग्य मुद्दा मांडलात. श्राद्ध ही संकल्पना आपल्या परंपरेत इतकी खोलवर रुजलेली आहे, पण खरं आहे की अनेकदा तिचं स्वरूप फक्त एका वार्षिक किंवा नैमित्तिक कर्मापुरतं आपण बघतो. गुरुचरित्र मात्र ह्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. हे फक्त पितरांपुरतं नाहीये, तर आपल्या स्वतःच्या म्हणजे आध्यात्मिक आणि अगदी रोजच्या ऐहिक जीवनाशी ते कसं जोडलेलं आहे याचं एक सखोल तत्वज्ञान या अध्यायात मांडलेलं दिसतं बरं का. चला तर मग याच विचारांच्या मुळाशी जाऊया. पहिलीच ओवी जी आपल्याकडे आहे ती काय म्हणते, श्रद्धया यत् कृतम श्राद्धम पितरः तृप्तिमाप्नुयुः. याचा सरळ अर्थ दिसतोय की श्रद्धेने केलेलं श्राद्ध पितरांना पूर्ण तृप्त करतं. पण इथे श्रद्धा या शब्दावर इतका भर का दिला असेल, म्हणजे फक्त कृती पुरेशी नाही का वाटत? हाच मला वाटतं या अध्यायाचा गाभा आहे. मुळात श्राद्ध हा शब्द जर बघितला तर तो श्रद्धा याच धातूपासून आला आहे. त्यामुळे गुरुचरित्र इथे अगदी स्पष्ट करतं की श्राद्ध कर्मातले जे बाह्य उपचार आहेत, विधी आहेत, त्यापेक्षाही ते करण्यामागची जी आंतरिक भावना आहे म्हणजे श्रद्धा, ती जास्त महत्वाची आहे. म्हणजे कसं आहे की यांत्रिकपणे फक्त कर्तव्य म्हणून किंवा कुणीतरी सांगितलंय म्हणून केलेला विधी पितरांपर्यंत पोहोचत नाही असं नाही, पण त्यांना खरी तृप्ती देत नाही. खरी तृप्ती तेव्हाच मिळते जेव्हा कर्ता म्हणजे जो श्राद्ध करतोय तो मनापासून पूर्ण श्रद्धेने कृतज्ञतेच्या भावनेने हे कर्म करतो. तेव्हाच त्याचं खरं फळ मिळतं, पितरांना समाधान लाभतं. अच्छा, म्हणजे ही श्रद्धा फक्त देवाबद्दलच्या श्रद्धेसारखी आहे की यात अजून काही खोल अर्थ आहे, म्हणजे पितरांबद्दलचा आदर, प्रेम असं काही? निश्चितच. इथे श्रद्धा म्हणजे फक्त एक अमूर्त विश्वास नाहीये. त्यात पितरांप्रती असलेला आदर, त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं त्याबद्दलची कृतज्ञता आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे ही प्रामाणिक इच्छा, या सगळ्या भावना येतात त्यात. हे कर्म म्हणजे काहीतरी दिलं आणि घेतलं असं नाहीये, ते एक भावनिक आणि आध्यात्मिक नातं जपण्याचा प्रयत्न आहे.